माजिद बागवान, अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष, बहुजन हक्क अभियान, महाराष्ट्र राज्य नवीन पाणी पाईपलाईनसाठी दिलेल्या निवेदनाला अखेर यश. बहुजन हक्क अभियान महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने दिनांक 10/2/2025 रोजी मुरेगाव रोड, सरवदे नगर येथील हमीदा मस्जिद या बोळात पाण्याची पाईपलाईन नसल्याने कित्येक वर्षापासून पाण्याची समस्या मोठी होती. येथील स्थानिक नागरिकांनी बहुजन हक्क अभियान संघटना, महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष माजिद बागवान यांना भेटून नवीन पाणी पाईपलाईन संदर्भात तक्रार दिली. त्यांनी याची लगेच दखल घेत त्यांनी सन्माननीय शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख मालक व तसेच महानगरपालिका जनता दरबार, सार्वजनिक आरोग्य अधिकारी, सार्वजनिक विभागीय अधिकारी साहेब, झोन क्रमांक 2 सोलापूर महानगरपालिका यांना बहुजन हक्क अभियान संघटनेच्या वतीने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दयानंद बनसोडे मास्तर यांच्या मार्गदर्शनाखाली व तसेच अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष रफिकभाई बागवान यांच्या अध्यक्षतेखाली शासनाच्या विविध योजना व आमदार फंडातून पाण्याची पाईपलाईन करण्यात यावी यासाठी निवेदन देण्यात आला होता. याची दाखल घेत सन्माननीय शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख मालक त्यांच्या प्रयत्नातून दिनांक 16/7/2026 रोजी सन्माननीय जन्मदिवसाच्या हस्ते नवीन पाईपलाईन टाकण्याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपस्थित शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख मालक, नगरसेवक अमर पुदाले, नगरसेवक शेखर इगे, या प्रभागातील भारतीय जनता पार्टीचे समाजसेवक सतीश भरम शेट्टी, बहुजन हक्क अभियान संघटनेचे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष माजिदभाई बागवान, वजीरभाई शेख जाकीर बागवान, कंपली चाचा सत्तार बागवान, अखिलभाई फुलारी उपस्थित मान्यवर व तसेच या भागातील ज्येष्ठ नागरिक, बंधू आणि भगिनी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश भरम शेट्टी यांनी केले, तर आभार माजिदभाई बागवान यांनी मानले.